महाराष्ट्रात मिसळ म्हटल्यावरती आपल्याला वेगवेगळे प्रकार आठवतात. त्यातलीच कोल्हापुरी मिसळ आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बनवायला घेऊया कोल्हापुरी मिसळ. सर्वात प्रथम आपल्याला कोल्हापुरी मसाला करून घ्यायचा आहे. त्याकरता हे सगळे मसाले आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर सुरुवात करूया खोबऱ्यापासून. हे मी 1/4 कप खोबरं घेतलं आहे. त्यात मी घालणार आहे काश्मीरी लाल मिरच्या. या मी साधारण 5 ते 6 घेतले आहेत. नेक्स्ट जाणार आहे 2 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून बडीशेप, 2 वेलच्या, 1 जायपत्री, 1 दालचिनीचा तुकडा, 1 दगडफूल, 2 चक्री फूल, साधारण 6 ते 7 लवंग आणि 6 ते 7 काळी मिऱ्या. मेथी घालायची आहे साधारण 8 ते 10 दाणे, 2 टेबलस्पून सफेद तीळ, 1 टीस्पून खसखस. एकदा मिक्स करून घेऊया. तर नेक्स्ट जाणार आहे 1 इंच आलं आणि साधारण 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या. या पण भाजून घ्यायच्या आहेत. हा मसाला आपला छान रोस्ट झालेला आहे. आता हा आपल्याला ग्राइंड करायचा आहे. आता आपण मिसळ बनवायला सुरू करूया. त्याकरता आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि यात तेल थोडं जास्ती लागणार आहे. तर आपल्याला साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालंय. त्यात आपण घालूया 1 टीस्पून मोहरी. मोहरी तडतडली की त्यात आपण घालूया 1 टीस्पून जिरं आणि अर्धा टीस्पून हिंग. नेक्स्ट जाणार आहे कांदा. हे मी 2 कांदे घेतलेत. नेक्स्ट जाणार आहे टोमॅटो आणि हे मी बारीक चिरून घेतले आहेत. आता ह्याला आपण झाकण लावून कांदा आणि टोमॅटो शिजेपर्यंत ठेवून देऊया. 10 मिनिटं झालेली आहेत. बघूया आपला कांदा टोमॅटो शिजलाय का. मस्त शिजलाय आणि तेल पण सुटलं आहे. तर आता यात आपण बाकीचे मसाले घालायला घेऊया. यात आपण घालूया अर्धा टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर. आता नेक्स्ट यात जाणार आहे हा कोल्हापुरी मिसळ मसाला जो आपण बनवला होता तो. मी साधारण 3 ते 4 टेबलस्पून घालणार आहे. तुम्हाला जितकं स्पायसी हवंय तितका हा मसाला घाला. मिक्स करून घेऊया. आता नेक्स्ट ह्यात घालणार आहे मी मटकी. ही मोड आलेली मटकी आहे आणि साधारण 1.5 कप मटकी घालणार आहे मी यात. मिक्स करूया. साधारण 1.5 चमचा मीठ घातला आहे. यात आपण 3 कप पाणी घालूया. मिक्स करून घेऊया. आता आपण ह्यावर झाकण ठेवूया आणि मटकी शिजेपर्यंत वाट बघूया. त्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिटं लागतील. तर आता वाट बघू. 15 मिनिटं झाली आहेत. बघूया आपली मटकी शिजली आहे का. छान वरती तरी आलेली आहे आणि मटकी पण छान शिजली आहे. तर ही आपली मिसळ रेडी झालेली आहे. वरून आपण कोथिंबीर थोडी घालूया. आता मी बोलू शकते की झणझणीत कोल्हापुरी मिसळ तयार आहे. आज आपण करणार आहोत कोल्हापुरी स्टाईल अख्खा मसूर. इथे आपण मसूर 200 ग्राम घेतलाय आणि तो मी 3 ते 4 तास भिजवलाय. आता मी त्याला उकळून घेणार आहे. पाणी अगदी खूप घ्यायचं नाहीये, अगदी थोडं, जे जवळपास 1.5 ग्लास किंवा 2 कप पाणी आहे. आता हा मसूर घेऊया. मसूर आपण भिजवलाय त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही. फक्त आपण 2 शिट्ट्या होऊ देणार आहोत. आता आपल्याला त्यामध्ये थोडी हळद टाकावी लागेल, अर्धा टीस्पून, थोडं चिमूटभर हिंग, 1 तेजपान आणि अगदी थोडं तेल. हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावणार आहोत. आता आपल्या 2 शिट्ट्या झाल्यात. आता मी गॅस बंद करते. कुकर गरम आहे, वाफ अजून निघायची बाकी आहे. मी कुकर थोडा साईडला ठेवते
आणि आता मसाल्याची तयारी करते. पॅन चांगला गरम झालाय. मी आता धणे टाकते. धणे 2 टेबलस्पून, ह्या 4 मिरच्या, जिरं, 4-5 लवंग, 5 ते 6 मिरी, 1 तेजपान, हे चक्री फूल, थोडंसं दगडफूल, मसाला वेलची, थोडी जावित्री, दालचिनी, ही थोडी खसखस, तीळ, खसखस आणि तीळ अर्धा टेबलस्पून घेतली आहे. अगदी थोडे परतवून घेणार आहे की त्यांचा सुगंध थोडासा चांगला येतो. आपला मसाला झालाय. मी आता गॅस बंद करते आणि मसाला थोडासा थंड होण्याची वाट बघते. आपला मसाला चांगला थंड झालाय. आता मी तो मिक्सरला वाटून घेते. आपला मसाला छान बारीक झालाय. आता आपण भाजीला सुरुवात करूया. पॅन चांगला गरम करून घेऊ आणि मग त्यामध्ये तेल टाकणार आहोत. तेल 3 ते 4 टेबलस्पून घेतलं आहे. तेल तापलंय. आता मी थोडी कोथिंबीर टाकते सुरुवातीला, नंतरही आपण टाकणार आहोत. हे कांदे मध्यम आकाराचे 3 कांदे आहेत, बारीक चिरून घेतलेत. इथे तुम्हाला वाटलं ना कांदा बारीक नाही चिरायचा आहे, किसून घेतला तरी चालेल. किसूनही अतिशय छान होते ही भाजी. थोडंसं मीठ टाकते. कांदा एकदम छान अगदी मस्त भाजला गेलाय. आता आपण आलं लसूण त्याची पेस्ट टाकणार आहोत. मी नेहमी म्हणते की आलं लसणाची पेस्ट ती आता मी तुम्हाला सांगते की तिच्यात मी काय काय टाकते. 1 भाग जर आलं असेल तर 2 भाग लसूण असतात आणि कोथिंबीर निवडलेली असते ना त्याच्या थोड्याशा कोळ्या काड्या उरलेल्या असतात. त्या सगळ्या काड्या व्यवस्थित धुवून बारीक करून मी ते पण याच्यात टाकते. शिवाय लिंब पिळून टाकते आणि थोडंसं तेल टाकून ही मी पेस्ट तयार करून ठेवते. आलं लसूण एकदम छान फ्राय झालंय. आता आपण त्यामध्ये हे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत ते टाकणार आहोत. एकदम छान सुगंध येतोय. असं वाटतंय ना की नॉनव्हेजची कुठली डिश तयार होते की काय. अगदी ना माझ्याकडे जेव्हा पाहुणे येतात ना तेव्हा नॉनव्हेज डिश जेव्हा एका बाजूला होते तेव्हा व्हेज पाहुण्यांकरता मी ही डिश नेहमी बनवते. आपले टोमॅटो पण एकदम छान फ्राय झालेत. आता आपण जो मसाला केला होता ना तो टाकणार आहोत. आपल्या मसाल्यात तर आपण मिरच्या टाकल्यात पण खूप नव्हत्या टाकल्या. 4 ते 5 मिरच्या होत्या. इथे मी थोडी हळद आपण उकळतानाही टाकले आणि ही काश्मीरी मिरची पावडर आहे ती टाकणार आहोत. ती 1.5 टेबलस्पून आहे. आणि हा माझा घरगुती मसाला, गरम मसाला, तो जास्त नाही आहे, अर्धा टेबलस्पून आहे तो फक्त. आपला मसाला छान परतून झालाय. आता आपण हा उकळलेला मसूर आहे तो त्यामध्ये टाकून घेणार आहोत. अगदी थोडंसं पाणी टाकते. इथे पाणी आपण खूप जास्त टाकणार नाही. आता चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. पाच ते 7 मिनिटं झाली आहेत. भाजीला छान उकळी आली आहे. कोल्हापुरी अख्खा मसूर तयार झालाय. मी आता गॅस बंद करते आणि आता सर्व करून घेते. कोल्हापुरी अख्खा मसूर तयार आहे. हा तुम्ही भाताबरोबर खा, भाकरी बरोबर, नान बरोबर, पोळी बरोबर, कशा बरोबरही अतिशय छान लागतो. आज आपण करणार आहोत पनीर कोल्हापुरी. पनीर कोल्हापुरीसाठी लागणारा मसाला मी आता तयार करते.
पहिल्यांदा आपण सुके मसाले तयार करून घेऊ. मी जिरं टाकते. धने 2 टेबलस्पून. हे लवंग 5 ते 6 लवंग आहेत. 2 तेजपान, 4 ते 5 मिरच्या आहेत. हे 10 ते 12 मिरी, 1 चक्री फूल, 2 हिरवी वेलची आणि 1 मसाला वेलची. अगदी थोडं हलकेच ते गरम करून घेणार आहे, कारण सुगंध चांगला येतो त्याचा म्हणून. 2 टेबलस्पून खोबरं टाकणार आहोत. सुकं खोबरं आहे हे. 1 टीस्पून खसखस, 1 टीस्पून तीळ. झाला आपला मसाला. आता आपण तो डिश मध्ये काढून घेऊया. लगेचच मी यामध्ये कांदा भाजून घेणार आहे. थोडं तेल टाकून घेते त्यामध्ये. हे लहान 3 कांदे. कांदा आपला छान भाजून झालाय. खूप असा लाल केला नाहीये तो, ट्रान्सपरंट झालाय. मी त्यामध्ये टोमॅटो टाकते. 2 टोमॅटो आहेत हे. टोमॅटो हलकेच परतून घेणार आहे, फक्त त्याचा कच्चेपणा जायला हवा म्हणून. आता मी त्यामध्ये लसूण आणि आलं टाकते. लसणाच्या 10-12 पाकळ्या, 1 इंच आलं आहे. आपला मसाला छान परतून झालाय. त्यामध्ये आता मी थोडे काजू टाकते, थोडं ग्रेव्हीला घट्टपणा येण्याकरता. आता हे दोन्ही मसाले ना मी वाटून घेते. आता फक्त हा जो मसाला आहे कांदा टोमॅटो, तो मी वेगळा वाटून घेणार आहे. त्यामध्ये 2 क्यूब मी पनीरचे टाकणार आहे. ग्रेव्ही थोडीशी क्रीमी होते आणि छान टेक्स्चर येतं. आता आपले दोन्ही मसाले वाटून झालेत. पनीर कोल्हापुरीला सुरुवात करूया. 3 ते 4 टेबलस्पून मी तेल टाकणार आहे. तेल आपलं छान गरम झालंय. आता आपण हा जो मसाला वाटलाय ना तो टाकूया. मसाल्याला छान तेल सुटलंय. आता आपण त्यामध्ये हळद, हिंग हे टाकून घेऊया. चिमूटभर हिंग आणि थोडीशी हळद. ही काश्मीरी मिरची पेस्ट करून घेतली आहे. आपण मिरच्या टाकल्या आहेत. हा फक्त रंग येण्यासाठी मी टाकले. छान हे सगळं परतून घेतलंय आपण. आता त्यामध्ये थोडा गरम मसाला, आपला घरगुती गरम मसाला असतो ना तोच आहे, 1/2 टेबलस्पून. आणि त्यानंतर हा सगळा आपण भाजून घेतलेला जो मसाला होता ना तो आहे, तो टाकून घेणार आहोत. सगळे मसाले टाकून आपला आता मसाला छान परतवून झालाय. तेलही सुटलंय. आता मी त्यामध्ये थोडं पाणी टाकते. पाणी 1.5 कप आपण पाणी घेतलं इथे. मी आता थोडं मीठ टाकते. मीठ चवीनुसार. यामध्ये आता आपण थोडी कसुरी मेथी टाकून घेणार आहोत. हे 300 ग्राम पनीर आहे. आत्ताच आपण पनीर टाकलंय. जरा 5 मिनिटं ग्रेव्हीमध्ये त्याला शिजू देऊ. तोपर्यंत आपण वाट बघूया. 5 मिनिटं झालेत. आपण बघूया भाजी झाली आहे का. अरे वा, छान झाली आहे भाजी. छान तेल सुटलंय. मी गॅस बंद करते. आता आपण सर्व करून घेऊया. पनीर कोल्हापुरी तयार झाली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कळवा. पाऊस म्हटलं की आपल्याला सगळ्यांना भाजलेला मका खायला खूप आवडतो.
याच भाजलेल्या मक्यापासून एक चटपटी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे, कोल्हापुरी कॉर्न चाट. या रेसिपीसाठी आपल्याला कॉर्न भाजून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी हा स्क्यूअर लावून कॉर्न घेतला आहे. गॅसवरती एक जाळी ठेवली आहे आणि आपण आता गॅस ऑन करून हा कॉर्न भाजून घेऊया. तुम्ही पाहिलं का हे कॉर्न मस्त भाजला गेला आहे. त्याला जळवायचं नाहीये, पण मंद आचेवर त्याला असे टिपके येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता त्याचे आपण दाणे काढून घेऊया. मका हा भाजून घेतला आहे आणि त्याचे दाणे काढलेले आहेत. आता तो आपण बटरमध्ये टॉस करणार आहोत. तर घेतला एक पॅन, त्याच्यात जाईल बटर एक मोठा चमचा, कॉर्न बटरमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. बटरमध्ये सॉल्ट असल्यामुळे सॉल्ट तुमच्या चवीप्रमाणे घाला आणि नावाप्रमाणे कोल्हापुरी मसाला मी एक मोठा चमचा घातलाय. कॉर्न मस्त मिक्स झालाय मसाल्यात. तो आपण एका बोलमध्ये काढून घेऊया. त्यात जाईल बारीक कापलेला कांदा, त्यात जाईल कापलेला टोमॅटो, बारीक कापलेली हिरवी मिरची, त्यात घालूया आपण बारीक कापलेली कोथिंबीर. फ्लेवरसाठी आपण त्याच्यात पिळूया एक अर्धा लिंबू. आपण चाट मिक्स करूया. चाट छान मिक्स झालेला आहे. आता आपण त्यात थोडीशी भडंग घालूया, पण ही भडंग ती अगदी शेवटी सर्व करताना घाला, नाहीतर ती सॉगी होऊन जाईल. हा चटपटा चाट रेडी आहे. तुम्हाला माहिती आहे की कॉर्न हा सगळ्यांचा फेवरेट असतो, त्यामुळे हे पार्टी स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. तुम्हाला व्हेरिएशन करायचं असेल तर ह्याच्यात काकडी घाला किंवा सीझनमध्ये कैरी घाला. आता हा चाट आपण सर्व करूया. कोल्हापुरी कॉर्न चाट रेडी झालेला आहे. तुम्ही बघितलं, अतिशय सोपी रेसिपी आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण करणार आहोत व्हेज कोल्हापुरी थाळी. कोल्हापुरी पदार्थ म्हटले की अगदी आपल्या डोळ्यासमोर येतात ते झणझणीत चमचमीत असे पदार्थ. तर आपण सुरुवात करूया कोल्हापुरी थाळी करायला. तर मी आता सुरुवात करतेय पांढरा रस्सा करायला. त्यासाठी इथे एक पॅन घेतलेला आहे. गॅस ऑन करूया. इथे 1 टेबलस्पून एवढं साजूक तूप घेतलेलं आहे. एक दालचिनीचा तुकडा घालूया, 2 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, 2 तमालपत्र, 3-4 काळी मिरी, 1 स्टार फूल आणि 3-4 लवंगा घालून घेऊया. तुपात जरा व्यवस्थित परतून घेऊया. इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचे असे उभे 4-4 तुकडे करून घेतलेले आहेत. 2 टीस्पून आल्या लसणाची पेस्ट. आलं आणि लसणाचा रंग आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाहीये, फक्त कच्चा वास जाईपर्यंतच आपल्याला परतायचं आहे. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत 4 ते 5 वाट्या भाज्यांचा स्टॉक. ह्याला आता व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. यानंतर यात जाणार आहे 1 कप काजू आणि खसखस याची पेस्ट. ह्याला छान उकळी आलेली आहे, बघू शकता. आणि त्याच्यात 1 कप एवढं नारळाचं दूध ऍड करायचंय. नारळाचं दूध घातल्यानंतर आपण खूप वेळ हे उकळवायचं नाहीये, नाहीतर हे नारळाचं दूध फाटू शकतं. आपला पांढरा रस्सा रेडी आहे. याची कन्सिस्टन्सी बघू शकता. हा असाच पातळच असतो. आता मी गॅस बंद करतेय. पांढरा रस्सा झालेला आहे. आता आपण करतोय तांबडा रस्सा. त्यात आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून तेल, 1 दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल, 2 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची,
5-6 काळी मिरी, 4-5 लवंगा, तमालपत्र. त्यानंतर ह्यात जाईल 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट. पांढरा रस्सा करताना आपण आलं लसणाची पेस्ट खूप परतून घेतली नव्हती कारण त्याचा रंग बदलला असता, पण इथे हे छान खरपूस परतून घ्यायचं आहे. इथे मी सुकं खोबरं आणि कांदा थोड्याशा तेलात समप्रमाणात परतून घेतलेलं होतं आणि पाणी घालून त्याची पेस्ट केलेली आहे. हा तांबडा रस्सा जो आहे तो छान एकसंघ होण्यासाठी मी इथे भाजलेल्या चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता एक एक करून आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. इथे मी 1 टेबलस्पून एवढी काश्मीरी मिरची पावडर घालतेय, 2 टेबलस्पून कांदा लसूण मसाला. आता अगदी पाव चमचा एवढी हळद घालून घेते, चवीप्रमाणे मीठ आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे. इथे बघू शकता आपलं वाटण छान परतून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात 4 ते 5 वाट्या व्हेजिटेबल स्टॉक घालून घेऊया. ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. हा जो तांबडा रस्सा आहे हा सुद्धा पातळच असतो. तांबडा रस्सा मस्त उकळतो आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी 2 टीस्पून एवढा लिंबाचा रस घालायचा. आता आपण करतोय कोल्हापुरी पुलाव. गॅस मी ऑन करतेय. 2 टेबलस्पून एवढं तेल घालून घेऊया. 1 मोठी वेलची, 2 हिरव्या वेलची, 7-8 काळी मिरी. आता जाईल 2 दालचिनीचे तुकडे, 1 स्टारफूल, 4-5 लवंगा, 2 तमालपत्र, 1 टेबलस्पून एवढी आलं लसणीची पेस्ट. थोडंसं परतून घेऊया आणि आता ह्यात आपण घालणार आहोत 2 उभे चिरलेले कांदे. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. एकीकडे आपला कांदा परतून होतोय. इथे मी काय केलंय, भाज्या घेतलेल्या आहेत. मी फरसबी, वाटाणा आणि गाजर ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता साधारण 2 ते 2.5 कप एवढ्या भाज्या झालेल्या आहेत. तर आता ह्या भाज्या आपण ह्यात घालून घेणार आहोत. 3 हिरव्या मिरच्या अशा मध्ये कापून घेतलेल्या आहेत. तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यात जातील काजू. आता घालूया 2 टेबलस्पून कांदा लसूण मसाला, 1 टीस्पून एवढा गरम मसाला घालून घेऊया. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथे 1.5 कप बासमती तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत, ते आता आपण घालून घेऊया. साधारण पाव कप तर बारीक चिरलेली कोथिंबीर मी घातलेली आहे इथे. हे सगळं छान अगदी मिक्स करून घेऊया आपण. आता ह्याच्यात जाईल 1 मोठा चमचा साजूक तूप ढवळून घेऊया. 3 कप पेक्षा थोडंसं कमी म्हणजे साधारण 2.25 कप एवढं पाणी आपण घालणार आहोत. आता कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत की आपला पुलाव रेडी. तर आपण आता कुकर उघडायचं आहे. त्यात कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आणि मी तळलेला कांदा घालणार आहे. अशा प्रकारे आपला व्हेज कोल्हापुरी पुलाव तयार आहे. आता करूया कोल्हापुरी आलू मटकी फ्राय. मी इथे 2 कप मटकी घेतलेली आहे, त्याला मोड काढून घेतलेले आहेत. आता आपण ही मटकी कुकरमध्ये घालून घेऊया. ह्यात घालूया अर्धा टीस्पून हळद आणि पाव टीस्पून हिंग. साधारण अर्धा ते पाऊण कप एवढंच पाणी घालायचं आहे आणि ह्याला आपण आता फक्त 1 शिट्टी करून घ्यायची. आता हा कुकर आपण बाजूला ठेवूया आणि बटाटे फ्राय करण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे. तेल घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालायचे. आता तुम्ही म्हणाल की तेलात मीठ का घातलं, तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण तेलात मीठ घालतो तेव्हा पुढे घातलेले मसाले करपत नाही. आता इथे पाव चमचा हळद घालते आणि अर्धा चमचा मिरची पूड. सगळं आपण मिक्स करून घेऊया. आणि इथे मी 2 बटाटे उकडून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. बटाटे ऑलरेडी शिजलेले आहेत, ते आपल्याला फक्त ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता बटाट्याला मसाल्याचं छान कोटिंग आलेलं आहे. बटाटे आपण काढून घेऊया. आता काय करायचंय, आपण आलू मटकी फ्रायसाठी मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून एवढं तेल घालते.
आता त्याच्यात आपण घालूया 1 टीस्पून राई. राई तडतडल्यानंतर इथे 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. 1 टीस्पून जिरे. इथे आता 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. मिक्स करूया. कांदा घातल्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता ह्यात घालूया 1 टेबलस्पून आलं लसणीची पेस्ट. अर्धा टीस्पून हळद घालूया. इथे 2 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर आहे. 1.5 टेबलस्पून कांदा लसूण मसाला. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता कांदा आपल्याला पूर्णपणे शिजू द्यायचा आहे. आता त्यात मी छोटासा गुळाचा खडा घालणार आहे. मटकी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण ही मटकी आपल्या मसाल्यात घालून घेऊया. आता 1 टीस्पून गरम मसाला घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्हाला हवी तशी या भाजीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. कोथिंबीर घालून घेऊया. आता हे जे फ्राय केलेले बटाटे आहेत ते घालून घेऊया. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. आपली आलू मटकी फ्राय तयार आहे. व्हेज कोल्हापुरी थाळीतले सगळे पदार्थ तयार आहेत. अशा प्रकारे आपली झणझणीत कोल्हापुरी थाळी तयार आहे. कोल्हापूरची एक स्पेशालिटी आहे कटवडा, ज्याला मुंबईमध्ये वडा उसळ पण म्हणतात. तीच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर चला सुरू करूया. पॅन गरम झाला आहे. त्यात आपण घालूया 2 टीस्पून तेल. सर्वात आधी आपण कट बनवणार आहोत, त्याकरता आपण मसाला तयार करून घेऊया. 1 कांदा, हा बारीक चिरलेला कांदा आहे. हा कांदा थोडा लालसर आपण परतून घेऊया. आता यात आपण घालणार आहोत 1 इंच आल्याचा तुकडा आणि साधारण 6-7 लसूण. नेक्स्ट 1/4 कप खोबरं, हे सुकं खोबरं आहे. खसखस घालायचं आहे. 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून धणे, 1 टेबलस्पून आणि हे गरम मसाले आहेत. 1 दगडफूल, 1 इंच दालचिनी, 1 चक्री फूल, 1 मोठी वेलची, 2 छोट्या वेलच्या, 1 6-7 लवंग आणि 1 10-12 काळी मिरी. खोबरं आपल्याला थोडं लालसर करायचं आहे. हे आपलं छान लालसर झालेलं आहे. आता यात आपण घालूया बारीक चिरलेलं 1 टोमॅटो. टोमॅटो शिजले आहे आणि हे आता आपल्याला बारीक ग्राइंड करायचं आहे, थोडंसं पाणी घालून. तर आपण हे ग्राइंड करून घेऊया. हा आपला मसाला रेडी झालेला आहे. ही अशी पेस्ट तयार होते ह्याची. थोडं पाणी घातलेलं आहे आणि अगदी बारीक वाटून घेतली आहे. तर आता आपण कट बनवायला सुरुवात करूया. पॅन गरम झाला आहे. त्यात मी 4 टेबलस्पून तेल घालणार आहे. आपल्याला ह्याच्यावरती ना छान तरी पाहिजे आहे, म्हणून तेल थोडं जास्त. तेल गरम झालं आहे. त्यात आता आपण घालूया हिंग, अगदी पाव चमचा. नेक्स्ट हा जो आपण मसाला बनवला आहे तो घालूया. एक टीस्पून हळद आणि 2 टीस्पून लाल मिरची पावडर. तुम्हाला आणखी स्पायसी हवा असेल तर तुम्ही थोडा आणखीन घालू शकता. मिक्स करूया. मीठ घालूया चवीनुसार. पुन्हा एकदा मिक्स करूया. हा मसाला आपल्याला छान सॉटे करून घ्यायचा आहे, म्हणजे बाजूला ना छान तेल सुटलं पाहिजे. त्या मसाल्याला बाजूनी छान तेल सुटलं आहे. आता यात आपण घालणार आहोत पाणी. 4 कप पाणी घालायचं आहे आपल्याला. ह्याला एक उकळी येऊन देऊया आणि हा कट आपण बाजूला ठेवून देऊया आणि बटाटा वड्याची तयारी करायला घेऊया. आता आपण बटाटा वड्याचे फिलिंग बनवायला घेऊया. ऑइल घालूया 2 टेबलस्पून. तेल गरम झालं की त्यात आपण घालूया 1 टीस्पून राई. छान तडतडून देऊया.
आता यात मी कढीपत्ता घालणार आहे. 4-5 पानं घेतलेली आहेत मी, पण हे मी तोडून टाकणार आहे. आता मी हे वाटण बनवून घेतलं आहे. त्यात मी 10-12 लसूण घेतलेले आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, एक 4-5 कढीपत्ते घेतलेले आहेत आणि साधारण 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या तुम्हाला किती स्पायसी हवंय त्याप्रमाणे तुम्ही घ्यायच्या आहेत. आणि हे मी फार बारीक ग्राइंड नाही केलेलं आहे. हे म्हणजे ऍक्च्युली बघितलं तर तुम्ही हे ठेचून घेतलं तर ह्याची चव आणखीन छान लागेल. तर हे आता मी पॅन मध्ये घालते. हे आपल्याला कमी फ्लेम वरती छान सॉटे करून घ्यायचं आहे, म्हणजे तो आल्याचा आणि लसणाचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जायला पाहिजे. हळद घालूया 1 टीस्पून, मिक्स करूया. आता घालूया बटाटे. हे उकडवून घेतलेले आहेत मी बटाटे. साधारण 6 ते 7 बटाटे घेतलेले आहेत आणि नुसते क्रश केलेले आहेत. फार बारीक आपल्याला अगदी ते मोडून घ्यायचे नाही आहेत. मीठ घालूया चवीनुसार, मिक्स करून घेऊया. हे सगळं आपल्याला अगदी कमी हीटवर करायचं आहे. हे आपल्या बटाटा वड्याचं फिलिंग रेडी झालेलं आहे. आता ह्याचं आपण कवरिंग बनवायला घेऊया. कवरिंगसाठी मी 2 कप बेसन घेतलं आहे. त्यात मी घालणार आहे अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार साधारण 1 टीस्पून. मी यात थोडासा सोडा घालणार आहे, अगदी चिमूटभर. हा ऑप्शनल आहे, हवा असेल तर घालू शकता तुम्ही, पण ह्यानी कवरिंगला छान सॉफ्टनेस येतं. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालत आपण हे मिक्स करत जाऊया. आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी आहे. एकदम स्मूथ बॅटर झालेलं आहे, गुठळ्या अजिबात नाही आहे. तर आता आपण बटाटा वडा बनवायला घेऊया. या फिलिंगचे आपण वडे बनवून घेऊया. मी या साईजचे करणार आहे आणि थोडेसे फ्लॅट करणार आहे. तुम्ही पाहिजे तर हे गोल पण ठेवू शकता. आता आपण हे वडे फ्राय करूया. तेल तापलेलं आहे, मीडियम फ्लेम वरती ठेवायचं आहे आपल्याला. पलटून घेऊया. छान गोल्डन कलर आलेला आहे. हे साधारण 2 मिनिटं आपल्याला फ्राय करायचे आहेत. असा छान गोल्डन कलर आला की हे काढून घेऊया. आपला कटवडा रेडी आहे. आता आपण तो सर्व करूया. आपला कटवडा रेडी आहे. ह्याला तुम्ही पावासोबत पण खाऊ शकता. तर हा नक्की बनवायचा आहे आणि मला कळवायचं आहे. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे रुचकर मेजवानीला.